हाय गुड मॉर्निंग। आता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि तो हे पूर्ण वरती आता तुम्ही जर बघाल तर वातावरण पूर्ण ढगाळ झालेलं आहे आणि कुठल्याही सेकंडला पाऊस पडू शकतो असं वाटतंय। तर आता आपण अजून वेळ इथे ना काढताना डायरेक्टली स्पॉटवर जाऊया, सेटअप जोडूया, कास्ट करूया आणि मग बघूया काय होतं ते। चला आता पाण्याची कंडिशन तुम्ही बघाल ना, पूर्णपणे गढूळ आहे आणि लाटा पण स्ट्रॉंग करंट आहे। आय थिंक हे पावसामुळे झालेलं आहे, म्हणजे आत्ता सध्या थोडा थोडा वारा सुरू होत आहे, पण लाट बघताय तर खूप जास्ती स्ट्रॉंग बनते इथे। लेट्स सी काय होतं आहे ते चेकआउट करूया। आता आपण डायरेक्टली हेड माउंटवर भेटूया आणि मजा करूया। मासा वाटतोय इथे खाली ना, बारीक मासा उडाला आहे आता जस्ट। तर एवढ्या एरियात तुम्ही बघाल ना तर हा पूर्ण फेस झाला आहे आणि बऱ्याचदा तुम्हाला जर ट्रिव्हलिस्टची वगैरे स्ट्राईक व्हायची असेल ना तर ह्या फेसात जास्ती होते ॲक्टिव्ह। तर बघूया काय होतं आहे। आणि आता जस्ट बारीक बारीक फ्राईज होते, छोटे जे मासे असतात ते एका ठिकाणाहून असे डिस्प्लेस झाले। तर बघूया, असं वाटतंय काहीतरी लागेल, कंडिशन चांगली आहे। वाव, तिकडे बघ, भारी वाटतंय ना, क्रेझी व्ह्यू। हा बघाल समोर, हा आता सनराईज होतोय हळूहळू, प्रॉपर रेड कलर आलेला आहे। व्हॉट अ शेड मॅन। मला वाटतं हे पावसाचे ढग असल्यामुळे ना तिथे ब्रेक झालाय आणि तो पूर्ण असा सूर्य असा हॉरिझॉन्टल लाईन दिसते, क्रेझी। तर बघूया आता ह्या सूर्यात आपल्याला काय लागतंय ते। आता आपण अजून वेळ न काढता सरळ कॅस्टिंग करूया, कॅस्टिंग। सो आता आपण जो वापरतोय ना तो हा नेओबीचा मलेट आहे, मल्टी कलर्डमध्ये। लेट्स सी ह्या मिनोवर आपल्याला काय स्ट्राईक होते ती। असं वाटतंय की पहिल्याच कास्टला स्ट्राईक बसणार आहे। चेक करूया पहिल्या कास्टला स्ट्राईक लागते आहे का। ओके, क्रेझी, नाईस, ओके, गुड कास्टिंग तर चांगली आहे, रेंज मस्त मिळाली आहे बाहेरपर्यंत। ओके, ड्रॅग चेक केलेलं आहे आणि आपण आता बघूया काय हुकअप होतं आहे ते। खूप गढूळ झालं आहे पाणी, म्हणजे कालपर्यंत असं होतं की ग्रीन होतं पूर्ण आणि आज पूर्ण ब्राऊन झालेलं आहे पाणी। बघूया तुम्हाला काय वाटतं ह्या पाण्यामध्ये कसली स्ट्राईक मिळेल, नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। ओके, फर्स्ट कास्ट देर इज नथिंग। पहिल्या कास्टला काही एक लागलेलं नाही आहे। बघूया पहिले 5 कास्ट आपण रेकॉर्ड करूया, त्याच्यानंतर मग झप आणि मग जेव्हा लागेल तेव्हा। सेकंड कास्ट आहे, इथे पाण्याला करंट प्रेशर खूप आहे, जे लुअर येते त्याच्यावरनं तरी असंच वाटतंय। छोटे छोटे फ्राईज खात आहे काहीतरी, काय समजत नाही। आय थिंक छोटी साईजची कोकर असावी ह्याच्यात। ही जवळजवळ 4थी कास्ट झाली आता आणि पाण्याला जबरदस्त टर्ब्युलन्स आहे। इथे आता वाटत तर नाही पॉपिंग पण होऊ शकते काय, बघूया। ही पहिली आहे। ओ फिश ऑन, ओहो शिट, क्रेझी। पहिल्या 5व्या कास्टमध्येच होतं हे आणि हुक का नाही हो। ओके, जबरदस्त स्ट्राईक मारून सोडलेलं आहे, काही एक अंदाज नाही काय आहे,
तुम्हीच सांगा काय वाटतंय ते. ओ क्रेझी, नाईस मॅन, क्रेझी स्ट्राईक. पाण्याची लेवल बघा कसली वाढते, जबरदस्त. अचानक भयानक वाढते. हे जे गोल पाणी आहे ना, तिथे वेव्स कमी बनत आहेत, त्याच्यात आपल्याला स्ट्राईक लागलेली होती. बघूया काय होतं, तिथेच परत लागते का. नाही, एकच पडणार आहे, फक्त आपलं डायरेक्शन. ये देख मैं क्या निकाला. सो हा तो पॉपर आहे, त्याच्यावर सगळ्यात जास्ती स्ट्राईक्स या ठिकाणी मिळालेले आहेत, ब्ल्यू अँड सिल्वर. पाण्याची कंडिशन बघता असं वाटत होतं रेड व्हाईट चालेल, पण अजूनपर्यंत तर काही स्ट्राईक नाही आहेत. तर आपण आपले जरा फेवरेट लुअरवर जाऊया कंडिशन सोडून. पहिलीच कास्ट ऑन दिस वन. ब्रेक टाईम थोडा वेळ, 5 मिनटं थांबूया, लेट द वॉटर सेटल, आणि मग आपण पुन्हा कास्टिंग सुरू करूया. मागे बघा पूर्ण वातावरण सगळं चेंज झालेलं आहे. सकाळी ते पावसासारखं वाटत होतं, ते आता जरा जरा क्लिअर झालेलं आहे. काय म्हणते, वातावरण तर खूप सुंदर आहे, भारी वाटतंय ना. होप्स आहे काहीतरी लागेल. पहिल्याच पाचव्या कास्ट फक्त मोसं 1 2 3 4 5 आणि 5व्या कास्टला बरोबर स्ट्राईक मिळाली. क्रेझी. आणि तू काय मारत होतीस दाखव. अच्छा, वीब मारते ही. आता वीब मारायची गोष्ट सांगतो तुम्हाला. ते हा लुअर मारायची जे कारण आहे ना, ते लवकरच माइट बी कमिंग फ्रायडे किंवा त्याच्या नेक्स्ट फ्रायडेला तो येईल व्हिडिओ. ह्याच्यावर तिला एक मासा लागला आहे आणि मजा आली आहे ना, म्हणून हा मासा परत परत निघतोय लुअर बॉक्समधनं. ओके, असे 2 आहेत त्याच्यावरती मला मासे लागले. येस, आणि तिथे 2 म्हणजे आपण सगळ्यांचं हे असतं की एक कुठलं तरी एक फेवरेट लुअर आपण पकडतो, की जे बोलतो ना, आता जसं माझ्यासाठी हा ब्ल्यू कलर इथे चांगला रिस्पॉन्स देतो, सेम तसाच विषय आहे. आणि ती पण तेच करते, ते आपण करतोय. सो बिग थम्स अप. होपफुली तुला इथे काहीतरी हुकअप होईल याच्यावर. पॉपर मारला होता, पण पॉपरवरती मला पॉपर असं होतंय की एवढ्या लाटा बनतायत, एवढा वेव्ही झालंय ना, चॉपी झालाय पूर्ण, की पॉपर पॉप करताना एकाच दुसऱ्या वेळा फक्त पॉप होतोय, नाहीतर तो परत उडूनच येतोय सरळ. सो बघूया, थोडी स्ट्रॅटेजी चेंज करावी लागेल. जर पाणी मध्ये स्थिर झालं, एकदम उभं वाटायला लागलं, तर डेफिनेटली पॉपिंग होणार आहे. पण जर नसेल तर मग काहीतरी डायव्हर किंवा रबर शॅड वगैरे काय ना काहीतरी ट्राय करावं लागणार आहे. हां, वो बाईट होती. ग्रुपर असावा बहुतेक छोटा. हे मागे फिडिंग बघ, मागे बघितली ती. ओ क्रेझी,
बघितली? अरे जबरदस्त जबरदस्त. इट्स टाइम फॉर हे घे तो दे रॉड. पॉपर मारतो आत ह्याच्यावर खेळ. जी फिडिंग तुम्ही कॅमेरात बघितली आहे म्हणजे असं मला वाटतंय की रेकॉर्डेड होतं. आता जस्ट तिथे पॉपर पडलं तिथे ती फिडिंग झाली आणि चांगल्या साईजची ट्रिव्हेलीची फिडिंग असावी ती. ओ हो लाट बघितली? आपण आलेलो आहोत शेवटच्या टप्प्यातल्या लास्ट स्पॉटला. म्हणजे आता व्हिडिओ संपणार आहे 5-15 मिनिटात मे बी. तर बोललो जाता आता म्हणजे 9 वाजेपर्यंत 2 कास्ट का असे ना पण करायचे आहेत. तर आपण ह्या कडेला पुढे जाणार आहोत आणि 2 कास्ट करणार आहोत. क्रेझी झालं आहे हा स्पॉट आता. लेट्स सी इथे काय हुकअप होत आहे का. आता ऊन बऱ्यापैकी वर आलेलं आहे. क्रेझी. ती आता लाट बघाल ना पूर्ण त्या खडकाच्या वरतून अशी पार होऊन आली आहे आणि या साईडला पण जबरदस्त वेव्ज बनत आहेत. हा स्पॉट आता खूप रिस्की होतोय कारण ह्या लाटा मगाशी जसं एका ठिकाणी लुअर अडकलेलं ना तर पटकन लाट ऑलमोस्ट गुडघ्यापर्यंत वर आली. ही पण आता बऱ्यापैकी वर येते. सो हाय टाईड वुड बी रिस्की. आणि खूप जास्त दुःख होते कारण अपेक्षा येत होती की आज काय ना काहीतरी आपण उचलणार. आणि खरं सांगायचं ना तर व्हिडिओज आपले फ्रायडे टू फ्रायडे येत असतात. पण जे आम्ही दर वीकमध्ये दररोज ऑलमोस्ट 1-2 दिवस सोडून किंवा 1 दिवस सोडून फिशिंगला जात असतो. आणि प्रत्येक कास्टला किंवा प्रत्येक दिवसाला जेव्हा जेव्हा आम्ही जातो ना तेव्हा असं असतं की आज काहीतरी कॅच होणार आहे. पण त्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि खूप खूप नवीन गोष्टी आपल्याला शिकाव्या लागणार. तर डेफिनेटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पण मजा आली है ना. क्रेझी डे.